श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आपल्या आयुष्यात काही चांगलं घडलं तर आपल्याला असं वाटतं की हे माझ्यामुळे घडलं. हे सर्व काही घडतंय हे आपल्यामुळे. ह्याच्यामागे आपले कष्ट आहेत, मेहनत आहे. हो, अगदी बरोबर. मेहनत, कष्ट आपले असले तरीसुद्धा ती मेहनत, कष्ट करण्याची बुद्धी कोणी दिली? किंवा असे चांगले विचार आपल्या मनात कसे आले, कोणामुळे आले? ह्यामागे पण खूप काही कारणं असतात. आपण त्या सर्व गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. जोपर्यंत आई कोणत्या गोष्टी घडवून आणत नाही तोपर्यंत झाडाचं पान देखील हालत नाही. मग जर आपल्या आयुष्यात काही चांगल्या गोष्टी घडत असतील तर त्यामागे देखील खूप मोठी शक्ती काम करत असते, हे आपण विसरून जातो. आणि हाच फरक आहे आपल्या सामान्य माणसात आणि परमेश्वरामध्ये. आपली आई भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ जाणू शकते, पण आपल्याला त्याचं ज्ञान मर्यादित असतं. ते देखील जर आपलं पुण्य चांगलं असेल किंवा कोणती सिद्धी असेल तर. हो, ते पण मर्यादितच. कायम लक्षात घ्या. आपली आई सर्व जीवांना जाणते. त्यांच्या मनात काय चाललं आहे किंवा त्यांचं पूर्ण आयुष्य कसं आणि कोणत्या परिस्थितीत व्यतीत होणार आहे हे सर्व आईला माहीत असतं. पण ह्याची जाण आपल्यासारख्या सर्वसामान्य जीवाला नसते. आपली आई आपल्या हृदयात परमात्मा म्हणून असते आणि आपण तर आपल्या कर्मांमुळे जन्ममृत्यूच्या चक्रात अडकलेलो असतो. आपली आई मायेच्या अधीन नसते, तर माया तिच्या चरणात नतमस्तक झालेली असते. आणि आपण तर मायेच्या प्रभावाखाली वावरत तर असतोच आणि त्यामागे अहंकारामध्ये पूर्णपणे बुडून जातो. उदाहरणार्थ, आकाशात सूर्य, चंद्र, तारे, ग्रह दिसतात, पण कधीकधी ते ढगांमुळे दिसत नाही. ह्याचा अर्थ असा होत नाही की ते नाही, फक्त ते आपल्या दृष्टीआड असतात इतकंच. त्याचप्रमाणे माया आईला स्पर्श देखील करू शकत नाही किंवा ती आईच्या आड देखील येऊ शकत नाही. पण मायाच्या प्रभावामुळे आपल्या ज्ञानावर पडदा पडतो आणि म्हणूनच आपल्याला आपल्या आईचं खरं स्वरूप दिसत नाही. म्हणजेच आपल्या आईचं ज्ञान अनंत आहे आणि आपल्यासारख्या सामान्य माणसाचं ज्ञान मर्यादित. म्हणूनच अहंकार न बाळगता आईला शरण जाणं हिताचं ठरेल आणि स्वतःला सर्वात श्रेष्ठ म्हणणं चुकीचं आहे. आपण काहीही करत नाही, आई आपल्याकडून सर्व काही करून घेते. त्यामुळे आपण कायम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपली आई आपल्याला पूर्णपणे जाणते, पण आपण माया आणि अज्ञानामुळे आईला पूर्णपणे जाणू शकत नाही. आईला जाणून घ्यायचं असेल तर भक्ती आणि आध्यात्मिक ज्ञान हा मार्ग स्वीकारणं गरजेचं आहे. आणि इतकं करूनही आपण फक्त आणि फक्त आईच्या चरणात जागा मिळवू शकतो. त्याहून अधिक आपलं अस्तित्वच नाही. म्हणूनच आईला समर्पित व्हा. आईला शरण जाणे आपल्या हिताचं ठरेलच. तसंच आपल्या ह्या भक्तीमुळे थोडंफार पुण्य आपल्याला लाभू शकतं. बस इतकंच. श्री स्वामी समर्थ.